घाई करा थोडीशी आपल्याला फायनल खेळवायची आज. चला चला बॅट्समन देखील चला लवकर. आणि फिल्डिंग टीम चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. चला फिल्डिंग टीम. चला बॅट्समन चला. चला बॅट्समन चला लवकर. पहा दोन्ही टीमांना एक सूचना आहे. जो काय डिसिजन असेल ते पंच देतील आणि पंचांचा डिसिजन हा शेवटचा आणि अंतिम असणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमांनी थोडं सहकार्य करायचं. कुठला डिसिजन असला पंचांचा जो निर्णय येईल तो शेवटचा आणि अंतिम असणार, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. चला प्रतापना 11 पवले टीम बॅट्समन पाठवून द्या. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. का तुम्ही असा वेळ घेतला तर फायनल कमी ओव्हरची होईल. कारण अजून 3 मॅच आपल्याला खेळवायच्या, त्यानंतर बक्षीस देखील द्यायचं आहे. त्यामुळे थोडं सहकार्य करा. बॅट्समन पाठवून द्या. जर का जास्तीचा वेळ घेतला शेवटच्या मॅचेस कमी कमी ओव्हरच्या होतील. दिवस थोडा बारीक असतो, लवकर अंधार पडतो. त्यामुळे थोडं सहकार्य करा. आयोजकांचा प्रयत्न आहे नक्कीच उजेडामध्ये मॅचेस खेळवायचा. आपण टायमर लावणार आहोत. पहिला बॉल पडला की टायमर चालू होईल. टायमर समोर तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल.
इथे मात्र होती सामन्याला सुरुवात. लीग स्टेजचा आपण नक्कीच पाहतोय. दिव्य प्रीमियर लीग 25 पर्व 8वे. या 8व्या पर्वातला सामना क्रमांक लीगचा शेवटचा. आणि हा सामना जो संघ जिंकेल तो संघ नक्कीच बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. नक्कीच दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. खरं तर ही क्वार्टर फायनलच आहे. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करणार आहे. पण नक्कीच पाहतो आहे एका साईडला शिवप्रेमी 11 पवारवाडी त्यांच्या विरोधामध्ये प्रताप नाना 11 पवारवाडी. नक्कीच त्या होणारा सामना आहे. आणि प्रताप नाना 11 पवारवाडी टीम बॅटिंग टीमचा एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवून द्या. जर का नसेल तर स्कोररकडे कुठली तक्रार घेऊन यायचं नाही. स्कोररपाशी तुमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या. जर का स्कोररपाशी एक्स्ट्रा प्लेअर नसेल तर तुम्ही कोणताही आक्षेप स्कोर कार्डवरती घेऊ शकत नाही. लेट्स प्ले सर. टायमर चालू आपण झालाय. सलामीची जोडी ओमकार आणि दीपक पवार मध्ये गोलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहायला मिळतील. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट आहे. एका साईडला आपण नक्कीच पाहते ओमकार पवार स्ट्राईक एंडला आहे. तर ओमकार कटक्यामध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. ओमकार वर्सेस ओमकार. कोणता ओमकार मध्ये आता भारी पडणार आहे हे मात्र पाहायचं आहे. 6 ओव्हरची मॅच सुरू झाली आहे. पावप्ले नक्कीच पहिले षटक. एक चेंडू डॉट आलाय. नक्की थोडंसं रनअप मध्ये आपल्याला गडबड पाहायला मिळते. नक्कीच थांबला ओमकार. चेक. पुन्हा एकदा मिस टाइम. फटका चेंडू हवेत आहे. लक्ष दूरवरती राहिलाय. 1 बाउन्स टू बाउन्स चेंडू सीमा रशीच्या बाहेर. चौकार 4 धावा 4 रन्स. इथे मात्र चौकार आलाय. चौकार साहेब नक्कीच पाहतोय. 4 धावा दाखल कवती संघाचा श्री गणेशा जो मात्र 4 धाबेने होतोय. 4 धावाच्या मात्र आपण नक्कीच दाखल कवरती पाहतोय. षटक क्रमांक पावरप्लेचं पहिलं सुरू आहे. पहिला डॉट आला. दुसऱ्यावरती चौकार आहे. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. आता मात्र चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रशीच्या बाहेर. षटकार 6 धावा आहेत. षटकार आला. इथे मात्र पाहायला गेलं एक चौकार एक षटकार ओमकार पवारच्या बॅटमधून येतोय. दहा धाबा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र पावलांचा वापर आणि चेंडू जाईल सीमारशीच्या बाहेर. चौकार 4 धाबा. चौदा धावा दापलकावरती आहे. लगातारच्या 3 झेंडूवरती 3 मोठे फटके येत आहेत. ओमकारच्या बॅटमधून आपण पाहतोय. लोअर फुलटॉस बॅटची घेऊन गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तोपर्यंत आपण नक्कीच पाहिलं. एक सिंगल पळून पूर्ण होते. डायरेक्ट हिट होत नाहीये तिथे मात्र आलेली एक सिंगलचं 15 धावा दापलकावरती आहेत. आता आपण पाहतो स्ट्राईक एंडला दीपक पवार. इथे बघा पारितोषिक येते. तर का ओमकार पवार यांनी जर का लगातारचे 3 षटकार खेळले 3 चौकार जरी खेळले किंवा वैयक्तिक 50 देखील झळकावली तर सन्माननीय सचिन भाऊ पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 15 धावा दाखल कबड्डी आपण पाहतो आहे.
पुन्हा एकदा इथे हा नक्कीच प्लेसमेंट केली जाते, फक्त मात्र सिंगल घेतली जाईल आणि सिंगलचं पाहते षटक मात्र संपलं जाईल. पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलंय. धाव फलकावरती 16 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय, 16 धावा धाव फलकावरती आल्यात. थोडंसं मागे षटक नक्कीच ओमकार कटकेचं पाहायला मिळालं. षटक क्रमांक नक्की 2 घेऊन आपण गोलंदाजीच्या मार्कवरती विजय. चला फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करायचं, टायमर लावला गेलेला आहे. सोळा धावा दापल कबड्डी षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. विजय गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. स्ट्राईक एंडला पण पाहतोय दीपक पवार यांच्या नक्कीच पार्थ त्यांच्यावरती नक्की त्यांच्या 3 षटकार 3 चौकाने फिफ्टीवर नक्कीच पारितोषिक लगावलं गेलं. चला लेट्स प्ले. पुढच्या चेंडू नक्कीच पाहतोय विजय तयार आहे. थोडीशी गाई करा, टायमर लावलेला आहे, तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. पहिला चेंडू फटका फसला, चेंडू हवेत, इथे मात्र टिपला जाईल. जे लक्का क्रमांक पहिला दीपक पवार बॅक टू द पॅव्हिलियन. चला नवीन बॅटर लवकर, नवीन बॅट्समन. चला नवीन बॅटर लवकर लवकर, चला रेडी राहा. चला निखिल पवार आपण नक्कीच पाहिजे, नवीन बॅटर मैदानामध्ये असणार आहे. नवीन बॅटर रेडी राहायचं आहे. एक विकेट पडले की लगेच आत येत चला, जास्तीत वेळ घेऊ नका कारण आपल्याला पुढील मॅचेस उरकायचे आहेत. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय निखिल मैदानामध्ये आता आले. स्ट्राईक एंडला आपल्याला निखिल खेळताना पाहायला मिळतील. चला घाई करायची, थोडीशी घाई करा, टायमर चालू आहे. लेट्स प्ले. स्ट्राईक एंडला पण निखिल. इथे अपील 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 जोरात आहे. अपील जोरात केली जाते पंचांकडे. पंचांकडे नक्कीच काहीशी मागणी केली जाते पण नक्कीच पंच जागेवरती स्तब्ध उभे आहेत आणि डॉट बॉल आला आहे. चला विनंती आहे, तिसऱ्या इथे मात्र पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंच चेक करेल तोपर्यंत तुमची फिल्डिंग आहे तशी लावून घ्या. तिसऱ्या पंच निर्णय येईल, फक्त फिल्डिंग लावून घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. नॉट आउट. फुलटा चेंडू आपण समोरच्या 20 चेंडू खेळायला दर्शक आहे तिथे, तिथे मिस फिल्डिंग झाली आहे आणि चेंडू जाऊन पोहते सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा आहेत. 20 धावा फलकावरती आपण पाहतो आहे. गड्याच्या मोबाईलमध्ये 20 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक नक्की 2 ला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, पण एक चेंडू डॉट देखील आला आहे, परंतु या चेंडूवरती आम्हाला फुलटा चेंडू आणि निखिलच्या बाहेर पण एक चौकार.
फुलटॉस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू टू बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाबा. लगातारचा दुसरा चौकार. दोन चौकार आले. 24 धावाच्या मात्र आपण दाबलकावरती पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू असताना पुन्हा एकदा फटका आडबॅटने खेळायचे क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूला पाठमोर आहे. चेंडू आणण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू निसटलाय, सटकलाय. इथे चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा तिसरा चौकार. अठ्ठावीस धावाच्या मात्र आपण दाबलकावरती पाहतो आहे. षटक क्रमांक नक्की दुसरं सुरू आहे आणि षटक क्रमांक दुसरं सुरू असताना इथे मात्र फटका खेळलाय. चेंडू हवेत. खिलाडी के मस्तक पर दस्तक नाहीये. इथे मात्र टिपला जाईल. झेल. फलंदाज बाद. स्वप्नील आपण नक्की स्वप्नील पवार यांचा सुरेख झेल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. निखिलला मात्र नक्कीच परतावं लागत आहे. चला पुढील बॅट्समॅन लगेच चालायचंय. घाई करा थोडीशी. षटक क्रमांक संपलं जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. दाबलकावरती आपण पाहतोय 28 धाबा. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धाबा दाबलकावरती. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश आपण नक्कीच पाहतोय. नॉन स्ट्रायकिंगला खेळताना पाहायला मिळेल. गणेश आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 3 घेऊन ओमकार कटके गोंधळीच्या मार्कवरती आलाय. इथे मात्र होते तिसऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा ओमकार. गोंधळीच्या मार्कवरती देखील आपण पाहते ओमकार आहे. पहिला चेंडू गॅप मध्ये ढकलला. चेंडूला पाठ मोरा आहे. चेंडूला वेग जास्त आहे. आउटफील्ड फास्ट पाहायला मिळते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होते. अगदी सीमारेषेजवळ चेंडू अडवला जाईल. अडवलाय. फेकी केली आहे. तोपर्यंत 2 पूर्ण आहेत. 2 धाब्यांसह 30 धाबा दाबलकावरती आहे. शेवटच्या 12 मिनिटाचा कालावधी शिल्लक आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका. हा चेंडू खोदून काढलाय. डीपला खेळाडू आहेत. चेंडू इथे मात्र आपण नक्कीच पाहतोय. अडवलं जातोय. अडवलं जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत सिंगल पाहायला गेलं तर 31 धाबा दाबलकावरती. इथे मात्र पायावर टाकलेला चेंडू आपण नक्कीच पाहिला. बॅट अँड बॉलला ठीकचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आला. इथे मात्र नक्की डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावपलकावरती धाबा नक्कीच मात्र स्थिर आहेत. 31 धाबा दाबलकावरती. षटक क्रमांक पाहिलं 3रीचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा फटका खेळला. हितरक्षक आहे डीपला. 1 बाउंड चेंडू अडवला जाईल. फेकी केली जाईल. तोपर्यंत आलेली फक्त एक सिंगल. 32 धाबा दाबलकावरती आहेत. तिसऱ्या षटकाच्या अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे.
ओमकार पवार ऑन स्ट्राईक. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू येत दर्शक आहे तिथे चेंडू अडवेल तिथे देखील सिंगल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गती परिवर्तन स्लोवर वन पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र डॉट येतोय. 3 षटक संपले धावपलकावरती पाहतोय 33 धावा. या षटकामध्ये ओमकारने कमबॅक करून दिलाय. अवघ्या 5 धावा खर्च करतोय ओमकार कटके. आपण संघाचा संघ नायक आहे. या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा दिल्या. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचे 10 मिनिटं बाकी आहेत. फिल्डिंग टीम तुम्हाला थोडी घाई करायची आहे. 3 ओव्हर्स तुम्हाला त्या टाकायच्या त्या 3 षटक संपले 33 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 घेऊन विजय गोंधळच्या मार्कवरती आलेत. जर का 10 मिनिटांवर तुमचे 3 षटक पूर्ण झाले नाहीत तुम्हाला एक खेळाडू तुमच्या सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. इथे मात्र शॉर्ट पिच शपल येऊन चेंडूला फक्त दिशा दाखवली. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. नक्कीच चेंडू आलाय आणि आपण मात्र नक्कीच पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात करतोय. 37 धावा धावपलकावरती चौकार मात्र नक्कीच इथे मात्र आलाय. विजय यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. इथे पुन्हा एकदा आला तसा भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा आहेत. सुरेख बॅटिंग ओमकार पवारची पाहायला मिळत आहे. 10 चेंडूमध्ये 29 धावा च्या ओमकारच्या बॅटमध्ये येत आहेत. 43 धावा धावपलकावरती पहिल्या 2 चेंडूवरती 1 षटकार 1 चौकार आपण नक्कीच पाहिला आहे. ओमकारच्या बॅटमध्ये येतोय. विजय याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. आता मात्र खेळाडू आहे ओमकार कटके. चेंडूच्या खाली आलाय. टिपेल झेल मोठी विकेट. ओमकार पवार बॅक टू द पॅव्हिलियन. त्रेचाळीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. धक्का क्रमांक 3 ओमकार पवारला मात्र नक्कीच पाहतोय बाद केलं गेलाय. बॅट्समन नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. प्रताप स्ट्रायकरने खेळताना पाहायला मिळतील. त्रेचाळीस धावा धावपलकावरती षटक क्रमांक 34 खेळ सुरू आहे. इथे वेग वेग आणि वेग पाहायला मिळालाय. बॅट तर फिरवली जाईल परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाही. चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर 43 धावा धावपलकावरती आहेत. इथे मात्र आला तसा फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू इथे आपण पाहतोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा.
चौकाचा 47 धावा दापलकावरती अजून शेवटचा एक चेंडू बाकी असणार आहे. चौथ्या षटकात आता मात्र शेवटचा एक बॉल बाकी आहे. 47 दापलकावरती पाहतोय. सेकंडला आपण नक्कीच पाहिलं प्रताप यांच्या बॅट पण एक षटकार आलाय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. षटक मात्र संपत येईल. चौथं 4 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती 47 धावा आहे. 5 मिनिटं बाकी आहेत. टायमर फक्त 5 मिनिटं बाकी आहे. थोडी घाई करा. 47 धावाच्या मात्र आपण दापलकावरती पाहतोय. 4 षटक संपले. आता मात्र होईल 5व्या षटकाला सुरुवात. स्ट्राईक हँडला पण आता मात्र गणेश यांना खेळताना पाहतोय. गोलंदाजी मार्क होती षटक क्रमांक 5 घेऊन. स्वप्नील गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. इथे मात्र होईल पहिला चेंडू पाटकाचा खेळाय प्रवीण. चेंडू पर्यंत पोहोचले. सुंदर फिल्डिंग. अडवलाय. फेकलाय. आलेली एक सिंगल. 48 धावा दापलकावरती. सामन्याला नक्की चौथ्या षटकाला सुरुवात 5व्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते आहे. फुलटॉस बॅट्समॅन ठीकसा येऊ शकत नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवेल पॉईंट रिझन मध्ये आणि आलेली पुन्हा एकदा सिंगल आहे. सिंगलचा 49 धावा दापलकावरती मात्र षटक क्रमांक 5 वर सुरू असताना इथे मात्र चेंडू सोडून नक्कीच वाईट बॉल पंच कळवत आहेत. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. रिव्ह्यू असणार आहे. वाईट बॉल. 50 धावा नक्की दापलकावरती पाहतोय. प्रताप टीमच्या पण नक्कीच पाहते. 50 धावा दापलकावरती आहे. षटक क्रमांक 5 वर सुरू असताना पुढील चेंडू घेऊन स्वप्नील. फटका चेंडू. हवेत रक्षक ओमकार चेंडूच्या खाली आलाय. टिपेल झेल फलंदाज बाद. चला नवीन बॅटर चल लवकर. बॅट्समन नेम विशाल. विशाल आपण नक्की बाजारामध्ये स्ट्राईक हँडला खेळताना पाहायला मिळेल. 50 धावा दापलकावरती आहेत.
इथे मात्र नक्कीच एक विकेट त्यांना पाहायला मिळते. विकेट नक्कीच आली. आता मात्र स्ट्राईक एंडला विशाल असेल, स्ट्राईक एंडला प्रताप नाना ही जोडी आता मात्र मैदानामध्ये. शेवटचा 1 मिनिट बाकी असेल. चला घाई करायची आहे. स्ट्राईक एंडला पण पाहतोय विशाल. पहिला चेंडू आला तसा बिरकावला. डीपला खेळाडू आहेत. वन बाउंड चेंडू कलेक्शन करतायत. अडवलाय, फेकलाय. तोपर्यंत फक्त एक सिंगलचं 51 धावा दाखल कवरती पाहतो आहे. एकावन्न धावा दाखल कवरती. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वप्नील तयार होतोय. स्ट्राईक एंडला आता मात्र पाहिलं तर नक्कीच प्रताप. इथे वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या खूपचा बाहेर टाकला गेला चेंडू. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. हे चेंडू नक्कीच वाईट आलाय. इथे आला चेंडू उडवलाय. समालोचन कक्षाला सलामी देत चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार 6 धावा आहेत. या षटकारासह 58 धावा दाखल कवरती आहे. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. लगातार षटकार. षटक मात्र संपत जाईल. 5 षटकांचा खेळ संपलाय. 64 धावा दाखल कवरती आहे. टाइम संपलेला आहे. एक खेळाडू आत घ्यावा लागेल. 64 धावा दाखल कवरती. अजून एका 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टाइम संपला गेला. 4च खेळाडू तुम्ही आता सर्कलच्या बाहेर उभे करू शकता. हा रिव्ह्यूला टाइम स्टॉप केलता. तेव्हाही स्टॉप केलं. आपण रिव्ह्यूसाठी आणि टायमर बॉल बाहेर आले की टायमर स्टॉप करतोय. चौसष्ट धावा दाखल कवरती. शेवटचे षटक घेऊन प्रवीण आपण पाहते गोंधळाच्या मार्क वरती आलेत. अंतिम 6 चेंडू. पहिल्या डावातला अंतिम 6 चेंडू घेऊन प्रवीण गोंधळाच्या मार्क वरती आहेत. चला लेट्स प्ले. थोडी घाई करा फिल्डिंग टीम. पहिला चेंडू बॅटची टॉप एज. विकेटच्या मागे टिपला जाईल. झेल फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लवकर. इथे इथे काय झालंय. इथे फलंदाज रनआउट झालाय.
तिथे मात्र आपण नक्कीच पाहिलं आडेबॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तिथे मात्र आलेली एक सिंगल आणि सिंगलच पाहायला मिळते. सिंगलसह 65 धावा दाखल काबरती आहेत. पुढच्या टीमला आपण पाहतोय प्रवीण तयार होताना. इथे आपण बार नक्कीच पाहायला मिळाला. आड्या बॅटने खेळत होता परंतु बॅटवर चेंडू येऊ शकत नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर 65 धावा दाखल काबरती आहेत. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा आहे. शेवटचा एक बॉल बाकी असणार आहे. 71 धावा दाखल काबरती आहेत. 71 धावा दाखल काबरती. पहिल्या डावामधला अंतिम शेवटचा एक चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा आता फटका फसलाय. ऋषिकेश इथे चुकी झाली आहे. अरे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चौकार 4 धावा आहेत. शेवटच्या बॉल आले चौकार. 75 धावा दाखल काबरती. 76 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. प्रताप नाना 11 टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. 75 धावा दाखल काबरती. 76 धाव्यांची गरज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आपण लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. इथे मात्र पार्थ जर का या मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूने 50 झळकावली तर आकाश भाऊ पवार आणि सचिन भाऊ पवार या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते 500 रुपयाचं कॅश प्राइज. ठीक आहे. चला बॅट्समन चला.
बॅट्समन चला बॅट्समन. चला बॅट्समन आपण नक्की सामन्यात फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. फिल्डिंग टीम 75 प्रथमता बनवल्यात प्रतापनाना 11 पवारवाडी टीमने आणि विजयासाठी 76 धाब्यांचं लक्ष टार्गेट जे मात्र शिवप्रेमी 11 पवारवाडी या संघासमोर ठेवलं गेलं. हे मात्र होती दुसऱ्या डावाला सुरुवात. सलामीची जोडी ओमकार आपण नक्कीच पाहते मैदानामध्ये येताना. ओमकार आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये आहे. स्वप्नील आहे. स्वप्नील आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये आहे. लेट्स प्ले. वाईट बॉल पहिल्यांदा आपण नक्कीच पाहते. वाईट बॉल आलाय. सुरुवात मात्र नक्कीच वाईडने होताना पाहायला मिळते. एक धाव जी धाव फलकावरती जोडली जाईल. इथे डान्सिंग डाऊन फटका खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक बन गया दर्शक. इथे मात्र येतोय षटकार. 6 धावा आहेत. इथे नक्कीच आकाशदादा पवार यांच्या हस्ते आपण पाहतोय स्वप्नील यांच्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक जमा झाले या षटकारांसाठी. 7 धावा दापलकावरती आहे. स्वप्नीलच्या बॅट पण एक षटकार आलाय. इतर आकाशदादा अनिल पवार नक्कीच एक कंस्ट्रक्शनचे सर्वा यांच्या हस्ते बॅटिंग टीमच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्वप्नीलने एक खेळलाय. त्या पण नक्कीच मॅच संपले की देऊ. 7 धावा दापलकावरती. डान्सिंग डाऊन फटका खोदून काढत रक्षक चुकी होती. चेंडू निसटलाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. सचिनभाऊ पवार यांच्या हस्ते बॅटिंग टीमच्या प्रत्येक चौकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चौकारी षटकार स्वप्नीलच्या बॅट बंद आलाय. 11 धावा 11 धावा फलकावरती आहे. एक वाईट देखील या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका समोरच्या व्ही शेप मध्ये. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकात 4 धावा. सीए सचिन दादा पवार यांच्या हस्ते आपण नक्कीच पाहतोय प्रत्येक चौकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 15 धावा दापलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार 2 चौकार स्वप्नील पवारच्या बॅटमधून आलाय. सीए सचिनदादा पवार यांच्या नक्कीच प्रत्येक चौकासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. आकाशदादा पवार नक्कीच आपण पाहतोय एक कंट्रॅक्शन यांच्यासाठी नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा
आला तसा भिरकावून दिलाय षटकार 6 धावात. इथे नक्की आपण पाहतोय एक एक कंट्रक्शनचे सर्व आकाशदादा पवार यांच्या हस्ते प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्वप्नीलने 2 षटकार 2 चौकार खेळले, त्याप्रमाणे चौकारासाठी सीए हसीदादा पवार यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 बॉल झालेत, 21 धावा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंडू टॅप रक्षक आहे तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं एक सिंगल पळून पूर्ण होते. षटक मात्र संपलं जाईल. पहिलं 1 ओव्हर संपते. धाव फलकावरती 22 धावा आहेत. 22 धावा धाव फलकावरती. 30 चेंडू 54 धावांची गरज. 30 चेंडू आणि 54. त्यापण नक्कीच पाहते षटक क्रमांक 2. मात्र पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. इथे मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. आणि बॅटिंग टीमच्या आपण नक्कीच पाहतोय प्रत्येक चौकारासाठी सीए सचिनदादा पवार यांच्याकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर प्रत्येक षटकारासाठी एक एक कंट्रक्शनचे सर्व आकाशदादा पवार यांच्याकडून देखील आपण पाहतोय 101 रुपयाचं कॅश प्राइज असणारा. चौकार आलाय 26 धावा दापलकावरी. अजून 50 धाबींची गरज. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय दिशा बरकटली. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईड बॉल पाहायला मिळेल. वाईड सह 27 धावा दापलकावरती आहेत. इथे आपण नक्कीच पाहते पारितोषिक येते. जर का स्वप्नील पवार यांनी जर का वैयक्तिक अर्धशतक झळकावलं सामान्य सीए सचिनदादा पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 27 धावाच्या मात्र आपण दापलकावरती पाहतो. मात्र चेंडू डॉट आलाय. 49 धाबींची गरज. 28 चेंडू 49. जर का कोणत्याही बॅटरने नो बॉल आलाय. पुढील चेंडूवरती फ्री हिटची संधी आहे. जर का कोणत्याही बॅटरने लगातार 3 चौकार खेळले तर सन्मान्य योगेश भाऊ पवार यांचे संघ मालक आपण शिवप्रेमी 11 संघ यांच्याकडनं 201 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. लगातार 3 चौकार खेळायचे. 201 रुपयाचं कॅश प्राइज. शॉर्टपिच चेंडू इथे मात्र सडक पे खडक बेधडक षटकार 6 लगातार. जर का कुठल्या बॅटरने लगातार 3 षटकार खेळले तर शिवप्रेमी 11 संघाचे संघ मालक योगेश शेठ पवार यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 34 धावा दापलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका सुरेख गॅप मोठा आणि इथे षटकार. लगातारचा दुसरा षटकार. जर का लगातारचा तिसरा षटकार खेळला तर शिवप्रेमी 11 संघाचे संघ मालक योगेश शेठ पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि एक एक कंट्रक्शनचे सर्व आकाशदादा पवार यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज.
प्राइज या इनिंग मध्ये कंटिन्यू असणार आहे. जर का स्वप्नील पवारने अर्धशतक झळकावलं तर सीए सचिन भाऊ पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. 40 धावा दापलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका सुरेख 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 क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका पाहायला मिळाला. शेवटी थोडासा नक्कीच आउटफिट अडलाय परंतु फटका सुरेख होता आणि ते मात्र पाहतोय 2 धावा पळून पुणे 2 धाब्यांचं 42 धावा दापलकावरती. पुन्हा एकदा इथं मात्र भिरकावलाय चेंडू. आपण पाहतोय वन बाउन्स मारेच्या बाहेर. चौकार 4 धावा आहेत. 2 षटक संपले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा दापलकावरती आहे. 24 चेंडू. आता मात्र 30 धाब्यांची गरज. 24 चेंडू 30. सुंदर बॅटिंग स्वप्नील पवारच्या आपण मैदानामध्ये पाहतोय. तर का प्रत्येक पाहतोय प्रत्येक इथे पारितोषिक नक्कीच पुन्हा एकदा येते. जर का स्वप्नील पवार यांनी जर का वैयक्तिक 50 झळकावली तर एक कंस्ट्रक्शनचे सर्व आकाशदादा पवार आणि सीए सचिनदादा पवार या दोन्ही मान्यवरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आणि स्वप्नील पवार 13 चेंडू वैयक्तिक 43 धावेवरती खेळतोय. फक्त 7 धावेची नक्कीच गरज आहे. 4 ओव्हरमध्ये 30 धावा बनवण्याची सफलता आहे. त्याप्रमाणे शिवप्रेमी 11 संघाचे संघ मालक योगेश शेठ पवार यांच्याकडे लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चौकार जरी खेळले तरी संघ मालकाकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रवीण पवार यांच्याकडे देखील का लगातार 50 साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. तर का स्वप्नील पवार यांनी नक्कीच वैयक्तिक अर्धशतक झळकावलं तर सीए सचिनदादा पवार त्याचप्रमाणे एक कंट्री सर्व आकाशदादा पवार आणि प्रवीणदादा पवार या तिन्ही मान्यवरांकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. दोन षटक संपले. जबरदस्त 46 धावा बनवल्या. आता शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 30 धावा बनवायच्यात. पॉवर प्ले संपला गेलाय. आपण पाहतोय तिसरीला सुरुवात होईल. स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर नक्कीच ओमकार सलामीला आलाय. 46 धावा बनवल्यात. ओमकार राहून एकही बॉल खेळलेला नाहीये. एकट्या स्वप्नीलने धावा बनवल्यात. जर का ओमकार कटक्याने लगातार 2 षटकार खेळले तर आकाशदादा पवार यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. लगातार 2 षटकार खेळायचे. लेट्स प्ले. चला घाई करा. आल्या बॅटर फिरवली. बॅटर चेंडू ठीकसा येणार नाही. साहिल चेंडू पर्यंत पोहोचला. इथे काय झालंय? पुला खाल्लं पाणी गेलं. पाया खाल्लं चेंडू निसटलाय. चौकार 4 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. शिवप्रेमी 11 संघाचं 50 धावा दापलकावरती आहेत. आता मात्र पाहायला गेलं तर 26 धावा बनवायच्या आहेत. 23 चेंडू 26 धाव्यांची गरज. या चौकासाठी सीए सचिनदादा पवार यांच्याकडनं 101 रुपयाचं कॅश प्राइज ओमकार कटकेसाठी असणार आहे. पुढचा चेंडू षटपी चेंडू फटका केलाय. गॅप मध्ये गॅप मोठा आहे. चेंडू चाललाय अगदी सीमारेषेच्या जवळ आणि इथे मात्र पाहायला मिळेल सीमारेषा ओलांडे. लगातारचा दुसरा चौकार आहे. इथे मात्र पारितोषिक जर का लगातार तिसरा चौकार ओमकार कटके यांच्या बॅटमध्ये आला तर संघ मालक योगेश शेठ पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 54 धावा दापलकावरती 22 चेंडू मध्ये 22 पाहिजे. लगातार तिसरा खेळला चौकार तर योगेश शेठ पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. लेट्स प्ले. पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक येईल स्वतः गोलंदाज. फलंदाज बाद ओमकार. बॅक टू द पवेलियन.
54 धावा दाखल कबरती. नवीन बॅटर आपण पाहतोय ऋषिकेश काळे मैदानामध्ये आहेत. अजूनही विजयासाठी 22 धाब्यांची गरज आहे. 21 चेंडू 22 धाबा. पुन्हा एकदा फटका सूर्य खेळला. साहिल चेंडू पोहोचतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू अडवला जाईल. एक सिंगल स्ट्राईकला आता मात्र पाहतोय स्वप्नील पवार आलाय. 13 चेंडूमध्ये 43 धावा आतापर्यंत बनवल्या. जर का स्वप्नीलने वैयक्तिक 50 झळकावली, प्रवीण दादा पवार, आकाश दादा पवार आणि सचिन दादा पवार, त्याप्रमाणे संघमालक योगेश पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. फटका खेळलाय सूर्य. गॅप मोठा आहे. क्लास 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 दाखवलाय. चेंडू इथे मात्र पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा आल्यात. 47 वरती नक्की स्वप्नील खेळतोय. आकाशदादा पवार यांच्याकडे नक्की चौकारासाठी सचिनदादा पवार यांच्याकडे चौकारासाठी 1 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. 59 धावा दाखल कबरत्या. 19 चेंडू 17 धाब्यांची गरज. 19 चेंडू आणि 17. स्वप्नील पवार 14 चेंडू आणि 47 वरती खेळतोय. इथे मात्र पाहते अचूक टप्प्यावरती मारा. डॉट बॉल आलाय. षटक मात्र संपलं जाईल. तिसऱ्या 3 ओव्हरचा खेळ संपला. दाखल कबरती 59 धावा आहेत. एकूण 60 धावा दाखल कवरती आपण पाहतोय. 18 चेंडू 17ची गरज. आपण नक्की पाहतोय फटका खेळल्या समोरच्या बाजूने. स्ट्राईक हँडला आता मात्र आपण नक्कीच पाहतोय स्वप्नील पवार. वैयक्तिक 15 चेंडू 47 धावा स्वप्नीलने बनवल्यात. जर का इथे 50 झळकावली तर आपण नक्कीच पाहतोय आकाशदादा पवार, प्रवीण दादा पवार आणि सचिन दादा पवार या तिन्ही मान्यवरांकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज. चेंडू खोदून काढला हितरक्षक. डाऊन द बॉल. इथे काय झालंय, झेल सुटलाय आणि स्वप्नीलला मात्र जीवनदान आलेली सिंगल. 61 धावा दाखल कबरत्यात. 16 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. इथे आडव्याटने पटकातर खेळला. डीपला साहिल आहेत. चेंडू पर्यंत पोहोचतोय. पुन्हा एकदा सिंगल. स्वप्नील पवार आपण नक्कीच पाहतोय आतापर्यंत 48 वरती खेळतोय. त्याच्या 50 नक्कीच पारितोषिक लगावले गेले. 50 होईल का या स्पर्धेमधली 6वी 50 येणार का? स्वप्नील पवार 16 मध्ये 8 आतापर्यंत बनवल्यात. फटका केलाय गॅप मध्ये. शॉट सुंदर व्हायला मिळतोय. एक तर पळून पूर्ण केली जाईल. पीस फिल्डिंग होतीये. दुसरीचा प्रयत्न आणि 2 पूर्ण झाल्यात. या स्पर्धेमधली वैयक्तिक 6वी 50 नक्की स्वप्नील पवारच्या बॅटमध्ये येते. सुंदर बॅटिंग. तिसऱ्या पंचांगाने केवळ चेक करू चौकार आहे का नाही. बक्षीस आपण नक्कीच पाहतोय. साहिल स्वप्नील पवारच्या 50 साठी सचिन भाऊ पवार, सिव्हिल इंजिनियर प्रवीण दादा पवार, त्याचप्रमाणे आकाश दादा पवार आणि यांच्याकडे नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चेक करतात तिसरे पंच. चेक करतात ते. तिसरे पंच चेक करतात. दोन धावा पळून पूर्ण चौकार वाचवला गेलाय. 50 झाली आहे. स्वप्नील पवारचं 17 चेंडू मध्ये 50 धावा. या स्पर्धेमधलं 6वं वैयक्तिक अधिक घेत आहे. 64 धावा दाखल कबड्डी. 12 धाब्यांची गरज. 14 चेंडू आणि 12 धावा.
14 चेंडू 12. इथे मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती मारा केलाय. डॉट बॉल आलाय. आता 13 मध्ये 12 बनवायच्या. 13 चेंडू 12. इथे जर का लगातार 2 षटकार स्वप्नीलच्या बॅट बंद आले तर संघ मालक योगेश शेठ पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. डान्सिंग डाऊन नक्कीच गॅप मध्ये चेंडू ढकलला. इथे चेंडूला पाठमोरा आहे. चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत पाहायला गेलं तर नक्कीच 2 पळून पूर्ण होत आहेत. षटक संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपला. 66 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू 10 धाब्यांची. 12 चेंडू आणि 10. बारा चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती दीपक पवार षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाजी मार्कवरती आले. स्ट्राईक एंडला आपण पाहतो ऋषिकेश. 12 मध्ये 10 ची गरज. इथे बैठक सजवली. चेंडूच्या खाली आलाय. टिपेल झेल फलंदाज बाद. ऋषिकेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहते. प्रवीण पवार मैदानामध्ये असतील. 11 चेंडू मध्ये 10 धाब्यांची गरज आहे. 11 मध्ये 10 बनवायच्यात. इथे बॅटची कडा. फलंदाज माघारी. गोल्डन डकचा शिकार. प्रवीण पवार बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर काय होणार आपण पाहते. आता 10 मध्ये 10 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 10 धाबा. दहा चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. नवीन बॅटर आपण नक्कीच पाहतोय. विजय मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला अजूनही 3 मिनिटाचा कालावधी बाकी असणारे. तुम्हाला टायमर तुमचं सांगतोय 3 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. जास्त वेळ घेऊ नका. इथे बॅटची कडा. चेंडू यशाने मागे गेलाय. इथे आपण नक्कीच काय पाहिलंय. डॉट बॉल आलाय. 9 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 9 चेंडू आणि 10 धावा. 9 चेंडू 10. पहा टायमर चालू आहे. टायमर संपला की तुमच्यापर्यंत आम्ही कळवेल. त्यावेळेस तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. 66 धावा फलकावरती आहे. 9 चेंडू 10.
इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलला सामना येऊन पोहोचलाय. 8 चेंडू आणि 10 धावा या ओव्हर मध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 विकेट, 2 डॉट बॉल आलेत. 8 चेंडू आणि 10. तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे, वाईड आहे का नाही चेक करायचे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. लिगल डिलिव्हरी डॉट बॉल. 8 मध्ये 10 धाब्यांची गरज. इथे मात्र फटका खेळला, चेंडू हे लक्ष दूरवरती राहिलाय. आलेली एक सिंगल. 7 चेंडू 9 धाब्यांची गरज. 7 चेंडू आणि 9 धावा. तर काही ते या चेंडूवरती षटकार खेळला गेला, स्वप्नीलच्या बाजूने षटकार आला, तर आकाशदादा पवार यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 7 चेंडू आणि 9. सात मध्ये 9. इथे सिंगल सिंगल आली, सिंगल आली आहे. पहा टायमिंग संपलाय. तुमचे एक खेळाडू सर्कलच्या आत घ्यावा लागेल. फिल्डिंग टीम टायमर संपलेला आहे. एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आत घ्यावा लागेल. शेवटचे 6 चेंडू 8 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 8. चला टायमर संपलाय. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. 4च खेळाडू सर्कलच्या बाहेर उभे करू शकता. एक खेळाडू आत घ्यायचा आहे. टायमर संपला गेलाय. पहिला चेंडू फुल टॉस. बॅटच्या जोडी मागे गेलाय. चेंडू निसटलाय आणि बॅकअप करण्याचा प्रयत्न होतोय. दुसरीचा प्रयत्न होईल. इथे इथे काय झालं, इथे गडबड झाली. इथे फेकी केली जाईल. तोपर्यंत साज बाज आणि ताज 3 धावा. 4 पळून पूर्ण केले का सर? 4 पळून पूर्ण केल्यात. आता सामना आलाय 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू 4. पाच मध्ये 4. 5 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. पटका खेळलाय गॅप मध्ये. 1 बाउंड चेंडू आडवला जाईल. फेकी केली जाते. तोपर्यंत आलेली सिंगल. 4 चेंडू आणि 3 धावा.
4 चेंडू आणि 3. सामना हा कंपल्सरी चेस असणार आहे. 4 चेंडू मध्ये 3 धाब्यांची गरज. 4 चेंडू आणि 3 धाबा. इथे खराब चेंडू. फटका खेळ आलाय चौकार आणि विजेता संघ ठरतोय शिवप्रेमी 11 पवारवाडी टीम. संघ मालक योगेश शेठ पवार. अभिनंदन टीम. हार्ड लक प्रतापना 11 पवारवाडी टीम. आकाश भाऊ पवार आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतात. स्वप्नील पवार ठरतात मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला पवारवाडी टीमचा कॅप्टन आणि काळेवाडी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. चला काळेवाडी टीमचा कॅप्टन आणि शिवप्रेमी 11 पवारवाडी टीमचा कॅप्टन टॉस साठी या. लगेच टॉस साठी यायचंय. सन्मान्य श्री योगेश बाळाकाळे उद्योजक त्याप्रमाणे युवा नेते भाजपा या मान्यवरांसाठी आपण नक्कीच पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. मान्यवर विनंती आपण देखील टॉस साठी यायचंय. काळेवाडी टीमचा कॅप्टन आपण देखील या आणि शिवप्रेमी 11 पवारवाडी टीम आपण देखील यायचं. आणि मॅन ऑफ द मॅच स्वप्नील पवार मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या स्पर्धेमधला आपण पाहते वैयक्तिक 6वा स्वप्नीलच्या बॅट मधून आलंय.